हिवाळा हा आरोग्यासाठी पूरक ऋतू मानला जातो। या ऋतूमध्ये शरीराची पचनशक्ती देखील चांगली असते। त्यामुळे या दिवसात आहाराकडे विशेष लक्ष देण्याकडे सगळ्यांचा कल असतो। पहाटेच्या थंडीमुळे ऋतू बदलाची चाहूल तुमच्या शरीराला लागलीच असेल। ऋतू बदलला की त्याचे परिणाम आपल्या शरीरावर थेट होतात। हिवाळ्याच्या दिवसात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील आपल्याला बदलाव्या लागतात। मित्रांनो, पावसाळ्यात मंदावलेली पचनशक्ती हिवाळ्यात सुधारते। या दिवसात थंडीचा सामना करताना शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते, हे सर्वांनी लक्षात ठेवायला हवे। पण ही ऊर्जा पुरवताना योग्य व पौष्टिक पदार्थ खाल्ले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढायला देखील मदत होते। हिवाळ्याच्या आहाराचे नियोजन करताना तो आहार पौष्टिक असावा, परंतु वजन वाढवणारा नसावा, याची सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी। हिवाळ्यात पचनशक्ती चांगली असते, त्याचबरोबर शरीराला ऊर्जेची गरज देखील खूप जास्त असल्याने भूकही चांगली लागते। आपल्याकडे थंडीच्या दिवसात डिंकाचे व सुकामेव्याचे लाडू तयार करण्याची पद्धत आहे। हे लाडू खूपच पौष्टिक असतात। प्रथिने, कॅल्शियम व लोह हे सारे काही या लाडवात भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। हिवाळ्यात योग्य प्रमाणात लाडू खाल्ल्यास तुमच्या शरीराला याचा फायदा होऊ शकतो। पण ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे त्यांनी थंडीचा कडाका जास्त असतानाच हे लाडू खावेत। थंडीत काहीतरी गरम घेतल्यावर सर्वांना चांगले वाटते। पण मित्रांनो, सारखा चहा किंवा कॉफी पिणं हे आरोग्यासाठी हितकारक नाही। हर्बल टी किंवा ग्रीन टी घेतल्याने तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते। तुळस, गवती चहा, आले इत्यादींचा काढा घेणे देखील फायद्याचे ठरते। मित्रांनो, नेहमीच्या चहात तुम्ही आले आवर्जून घाला। या दिवसात भाज्यांचे सूप घेतल्यास तुम्हाला भरपूर पोषक तत्वे मिळू शकतात। हिवाळ्यात पालेभाज्या खूप व चांगल्या प्रतीच्या आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात। पालेभाज्यांचा हा तर सर्वोत्तम काळ आहे। याचा वापर तुम्ही आहारात भरपूर करा। हिरव्या पालेभाज्यामध्ये अ आणि क जीवनसत्वे थंडीत खाणे फायद्याचे ठरते। थंडीत मिळणारे लाल गाजर देखील रोज खावे। सॅलेड, कोशिंबीर, सूप असे गाजराचे पदार्थ तुम्ही आहारात रोज करू शकता। कधीतरी गाजरचा हलवा, बर्फी करून देखील खाऊ शकता। गाजरात भरपूर जीवनसत्वे असतात। हिवाळ्यात फळे देखील खूप छान मिळतात। विशेषतः संत्री, आवळा, डाळिंब 1 ते 2 फळे तुम्ही आहारात समावेश करा। त्यातून तुम्हाला जीवनसत्वे, खनिजे, चोथा व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे अनेक घटक मिळतील। त्यासोबत तुमची त्वचा व केसांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल। योग्य प्रमाणात तेल व तूप आहारात वापरा, पण बाजारातील तळलेले पदार्थ शक्यतो टाळा। हिवाळ्यात विशेषतः काजू, बदाम, अंजीर, अक्रोड, खारीक, खोबरे, बेदाणे इत्यादी पदार्थांचं सेवन आपल्या प्रकृतीनुसार करा। हिवाळ्यात दूध, तूप, लोणी यांचा आहारात योग्यरित्या समावेश करा। यामध्ये तुम्हाला भरपूर प्रमाणात स्निग्धता व कॅलरीज मिळतात। त्यामुळे हिवाळ्यातील उष्णतेचे संतुलन राखण्यास तुम्हाला मदत होईल। त्याचप्रमाणे मांसाहारी व्यक्तींनी हिवाळ्यामध्ये आहारात मटण, चिकन, मासे, अंडी यासारख्या मांसाहाराचा समावेश करा। थंडीच्या दिवसात उकडलेले अंडे देखील तुम्ही खाऊ शकता, पण मांसाहारी पदार्थातील चरबी मात्र खाऊ नका। तसेच अंड्यातील पिवळा बल खाणे देखील टाळा। आहारामध्ये तीळ, लसूण, मिरी, मोहरी, लवंग, जिरे, आले, हिंग, तमालपत्र इत्यादी मसाल्यांचा तुम्ही वापर करा। जर या दिवसात काहींना सर्दी खोकला जाणवल्यास तर त्यांनी तेलकट पदार्थ व शीतपेय टाळा। आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतानाच योग्य प्रमाणात पाणी पिण्याचीही काळजी घ्यावी लागते। पचनासाठी पाणी आवश्यक आहे। हिवाळ्यात थंड तापमानामुळे आपल्याला सारखी तहान लागत नाही, म्हणून काही लोकांचे पाणी पिण्याचे प्रमाण खूप कमी होते। विशेषतः आठवण ठेवून पाणी प्यायला हवे। हिवाळ्यात दिवस लहान असतो, त्यामुळे काहींचे वेळेचे व्यवस्थापन नीट होत नाही। थंडीत सकाळी लवकर उठावेसेही वाटत नाही, त्यामुळे व्यायामाचे नियोजनही नीट होत नाही। पण व्यायाम करणे शरीराला आवश्यक आहे। आपण पौष्टिक पदार्थ खातो व पचनशक्ती योग्य असते, तरीसुद्धा व्यायाम नसेल तर याचा शरीराला या पोषक तत्वांचा योग्य वापर करता येणार नाही, हे लक्षात ठेवावे। त्यामुळे सर्वांनीच आपल्या हिवाळ्यातील आहाराचे नियोजन भरपूर पोषकयुक्त पदार्थांनी करावे व नियमित व्यायाम देखील करावा, मगच तुम्हाला त्याची मदत मिळू शकते। मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून थंडीच्या दिवसात त्यांना
योग्यरित्या आहार मिळेल आणि त्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. धन्यवाद. आपण पुढे भेटू नवीन व्हिडिओमध्ये.